चौकुळ केगदवाडी येथे जंगलात शिकारीच्या उद्देशाने फिरणाऱ्या चौघा संशयितांनी वनविभागाच्या पथकाकडून पकडण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्या दिशेने गोळीबार केला। ही धक्कादायक घटना मंगळवारी मध्यरात्री घडली। या प्रकरणी वनविभागाने तातडीने कारवाई करत चौघांनाही ताब्यात घेतले असून त्यांना आज न्यायालयात हजर केले असता 3 दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की चौकुळ परिसरात सध्या हत्तींचा वावर असल्याने वनविभागाचे पथक नियमित गस्त घालत आहे। मंगळवारी मध्यरात्री 12:30च्या सुमारास चौकुळ इसापूर रस्त्यावर वनविभागाचे पथक गस्तीवर असताना त्यांना शिकारीच्या उद्देशाने फिरणारे 4 संशयित आढळून आले। वन कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवून विचारणा केली असता त्यातील दोघांनी अचानक त्यांच्याकडील बंदुकीतून वन कर्मचाऱ्यांच्या दिशेने गोळीबार केला आणि बंदुकीसह पळ काढला। मात्र पथकाने तत्काळ दोघांना ताब्यात घेतले। तपासणी दरम्यान त्यांच्याकडील 2 दुचाकींमध्ये एका मृत सशाची शिकार आणि 5 जिवंत काडतुसे सापडली। यासोबतच शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या 2 बॅटरी, मोबाईल आणि 1 हेडफोनही जप्त करण्यात आला। ताब्यात घेतलेल्या दशरथ बाबूराव राऊळ राहणार माडखोल आणि प्रशांत सदानंद कुबल राहणार कुडाळ यांच्या चौकशीत पसार झालेल्यांची नावे अमोल गावडे राहणार चौकुळ आणि सखाराम राऊळ राहणार माडखोल असल्याचे समोर आले। वनविभागाने त्यांचा शोध सुरू केला असता ते दोघेही आज स्वतःहून आंबोली येथील वनविभागाच्या कार्यालयात हजर झाले। त्यानंतर वनविभागाने त्यांना अटक केली। वनविभागाने या प्रकरणी चौघांविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केलाय। आज त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची वनकोठडी सुनावली आहे। याशिवाय या चौघांविरोधात अवैध शस्त्र बाळगणे आणि शासकीय कर्मचाऱ्यांवर कर्तव्यावर असताना जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करणे या आरोपांखाली पोलीस विभागाकडे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून वन विभाग अधिक सतर्क झाला आहे।